रंगणी गाऊया रंग देवते नटेश्वराचे पूजन करूया नमन माझे करूया गणाला रंग भरवा चरणाला नमन माझे करूया गणाला रंग भरवा चरणाला सप्तगुरांनी बोल घेऊन रंगणी गाऊया सप्तगुरांनी बोल घेऊन रंगणी गाऊया गणपती या देवाला गणपती या देवाला गणपती या देवाला पहिले नमन वंदूया घरोनिया मातला दुसरे नमन वंदितो गणपती या देवाला गणपती या देवाला गणपती या देवाला चला तिसरे नमन वंदूया चला लीन होनी मारूया चला तिसरे नमन वंदूया चला लीन होनी मारूया माझे तिसरे नमन दिवाळीला देवाचे पूजन करूया नमन मध्ये करूया गणाला चरणाला नमन मध्ये करूया गणाला गौतम नमन वंदूया चौकीदाया चांदला पाचवे नमन वंदितो पाचूया पांडवाला पाचूया पांडवाला पाचूया पांडवाला गौतम नमन वंदूया चौकीदाया चांदला पाचवे नमन वंदितो पाचूया पांडवाला पाचूया पांडवाला पाचूया पांडवाला चला सहावे नमन वंदूया चला लीन होनी मारूया चला सहावे नमन वंदूया चला लीन होनी मारूया माझे सहावे नमन लीलाईला पूजन करूया नमन मध्ये करूया गणाला रंग भरवा चरणाला नमन मध्ये करूया गणाला रंग भरवा चरणाला सप्तसुरांचे बोल मनात चला जाऊया सभारणात सप्तसुरांचे बोल मनात चला जाऊया सभारणात नमन माझे करूया गणाला रंग भरो अमुचारणाला नमन माझे करूया गणाला रंग भरो अमुचारणाला सप्तसुरांचे बोल मनात चला जाऊया सभारणात सप्तसुरांचे बोल मनात चला जाऊया सभारणात नमन माझे करूया गणाला रंग भरो अमुचारणाला नमन माझे करूया गणाला रंग भरो अमुचारणाला माझे सातवे नमन वरदानी मातीला माझे आठवे नमन वराडी आईला माझे आठवे नमन वराडी आईला माझे आठवे नमन वराडी आईला माझे सातवे नमन वरदानी मातीला माझे आठवे नमन वराडी आईला माझे आठवे नमन वराडी आईला माझे आठवे नमन वराडी आईला माझे नववे नमन नवरंग पृथ्वीला माझे दहावे नमन दशमुखी रावणाला माझे दहावे नमन दशमुखी रावणाला माझे दहावे नमन दशमुखी रावणाला सप्तसुरांचे बोल मनात चला नाचूया सभारणात सप्तसुरांचे बोल मनात चला नाचूया सभारणात नमन माझे करूया गणाला रंग भरो अमुचारणाला
बाला माझे तेरा विन मन ऐकल्या कवीला माझे 14 विन मन सर्वत्र देवाना सप्तसुरांचे बोल मनात चला ना तुया सभारणात सप्तसुरांचे बोल मनात चला ना तुया सभारणात नमने माझे करूया गणाला रंगवारो समुदारणाला नमने माझे करूया गणाला रंगवारो समुदारणाला दैत्य कुल सम्राट दैत्यराज धूम्रवर्ण दैत्य कुळाचे अधिपतित्व स्वीकारत असताना दैत्य सम्राट गणित ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न परंतु एक खंत मात्र सदैव या धूम्रवर्णाच्या मनावरती आघात करून जाते जो विचार करावा तो विचारांचा दैवाज्य मस्तकावर दस्तक देऊन हा त्या जाण्यापणी यावरती काहीतरी उपाययोजनाही केलीच पाहिजे पण कशी ठरलं तर मग विचारांचा महामेरू निश्चय करून आपण आपल्या योजनेला सुरुवात करूया बंधुराज धूम्रवर्ण धूमकेतू आणि धुमासूर बोला बंधुराज मी आज अशा मोहिमेवर प्रस्थान करतो ज्या मोहिमेवरून रिकाम्या हाती परत येणार नाही आणि तोपर्यंत तुम्ही दोघांनी हे आपले असुर सम्राट हे आपलं राज्य सुरळीत सुविचारानं सुस्थितीत सांभाळावं ठीक आहे बंधुराज मात्र निश्चयाचा महामेरू शारी वासूंनी उधळून या धूम्रवर्णाच्या महत्वाकांक्षी योजनेला प्रारंभ स्वागतम सुस्वागतम स्वागतम रंग देवतेला अभिवादन करू रसिक प्रेक्षकांना मानाचा मुलगा रंग देवतेला अभिवादन करू रसिक प्रेक्षकांना मानाचा मुलगा निर्माण झाले आणि धूम्रवर्ण या हाहाकार भरवला ऋषींचे हो भगवान बंद पाडले धर्माचे हाल होऊ लागले साधू संत सर्वांना बोलू लागले आणि त्यावेळी चिंतामणी गणेशाने अवतार घेऊन या दुष्टांचा संहार केला तो पौराणिक गण आपला पुढे करण्यास सादर आहोत धूम्रवर्णाचा वाद धूम्रवर्णाचा वाद धूम्रवर्णाचा वाद
नारदाची स्वारी पहा चालता लावली रमण मी करी सदा स्मरतो श्रीहरी रमण मी करी सदा स्मरतो श्रीहरी हो 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 ला 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 भक्ता तुझा मी तू कैवारी पूजितो तुझ मी ठाई भक्ता तुझा मी तू कैवारी पूजितो तुझ मी ठाई भक्ता तुझा मी तू कैवारी दैत्यांना सौवारी भक्तांना तुतारी भाऊनी सत्वारी तुझी किमया सारी न्यारी भक्ता तुतारी जय श्री गंगाधरा त्रिशूल पाणी पंचवक्र संपूर्ण सृष्टीचा संहार करते साम सदाशिव आपणासी माझा खंडव प्रणाम भोले माता भार्गव वरदा भोय हरणा तुम्ही मला प्रसन्न झाला इच्छित वर माग असे म्हणता तर मग मला त्रिगुणात
वाचून वैद्य अजीव त्रैलोक्याचे राज्य मला लाभो प्रभो हेच दान मागतो आपल्या चरणी मस्तक ठेवितो. तुझे नाव काय? महादेवा या देहाला धूम्रवर्ण असे म्हणतात. धूम्रवर्ण खरंच तिचे नाव सुंदर आहे. धूम्रवर्ण तुझ्या नावामध्ये असे रहस्य आहे ते मी कथन करतो. खरंच तू वीर योद्धा आहे आणि बोल बोल भक्ता बोल तुला मी कोणतावर देऊ? महादेवा देव दानव अथवा मानव यांपासून माझा मृत्यू नसावा एवढाच वर्ण. एवढेच ना तास तू धूम्रवर्ण एक लक्षात ठेव. देव दानव मानव यापासून तुला कधी मरण होणार नाही याच्यामध्ये काही शंकाच नाही. पण एवढा मूत बोलतोस या वरामध्ये एक रहस्य चाललाय ते तुला मी कथन करतो. धूम्रवर्ण स्त्री सुखाच्या आड गेला तर तो शक्तीहीन होती. शशी आपल्या आपल्या महादेवा हे घे आणि राज्य नाम बोलना मी कैलास पर्वतावरती काम करतो. ठीक आहे. या देहारूपी पेटीत भजन रूपी रत्न घालून महादेवांना समर्पित केली. ते माझे तपोबल पाहून सांग सदाशिव संतुष्ट झाले, प्रसन्न झाले. त्यांनी मला वरदान दिले. देव दानव अथवा मानव यांपासून माझा मृत्यू नाही. हा जीव त्रैलोक्याचे राज्य मला लाभे. हा धूम्रवर्ण आता अजिंक्य झाला, अमर झाला. नारायण नारायण ब्रह्मपुत्र मी नारायण फिरतो तिन्ही ताल. ब्रह्मपुत्र मी नारायण फिरतो तिन्ही ताल.
अरे त्रिभुवन भ्रमण करणारा तू कळीचा नारद आणि माझे नाव तुला ज्ञात नाही असेल तर या देहाला धूम्रवर्ण असे म्हणतात. दिसतोच करा पण एवढा लागूनचा चेहरा घेऊन आणि एवढ्या आनंदामध्ये कुठे चालणार आहे? आनंदाची व्याख्या तुला काय कळणार? अरे याची देही याची डोळा मी सगुण साकार भगवंत देखील लक्ष नासात लावून त्रिसंगमा ऐक्य केले जीव शिवाशी जोडला अशी महादेवांची महादारुण तपश्चर्या केली. ते माझे तपोबल पाहून साम सदाशिव संतुष्ट झाले प्रसन्न झाले. त्यांनी मला वरदान दिले देव दानव अथवा मानव यापासून माझा मृत्यू नाही. अमर झालो अमर. म्हणजे तू वरदान प्राप्त अरे पण एक लक्षात ठेव या पृथ्वी तलावर ज्याने ज्याने जन्म घेतला त्याचा अंत हा निश्चित आहे. त्याची चिंता कशाला? अरे तू पुढे राहताची तपश्चर्या करून त्याच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेतलं. साऱ्या त्रिभुवनाचा तू सम्राट. मग पाहतोस काय सर्व देवांवरती स्वारी करून त्यांची राज्य काबीज करण्याचा संकोचपणे नारदा महादेवांच्या वाराची प्रचिती वरच्या पृथ्वी आणि पाताळ जिंकून पहिली स्वारी अमरावतीवर देवेंद्राची अमरावती काबीज करून तिथं आपली सत्ता प्रस्थापित करणं हा पहिला मान तुला सफल करू. देवेंद्र सिंहासनी विराजमान होणार हा धूम्रवर्ण. आता खरी मजा येणार. या नादाला काहीतरी कळीचं साधन मिळालं. देव आणि दानव यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होणार. पाहुणा हे वर्तमान देवेंद्रांना दिलंच पाहिजे. नारायण क्रोधाने पेटला धूम्रवर्ण. क्रोधाने पेटला धूम्रवर्ण. माझी अमरावती अमरपुरी झाली असून तिची निर्मिती या विश्वकर्माने केली आणि 10 लक्ष योजनेने विस्तारित झाली. माझ्या सभेला देवर्षी नारद यक्ष किन्नर हे सारे देव माझ्या सभेला उपस्थित असतात. राजराजेंचं गायन चालू असतं.
कणकाच्या गायनावरती अप्सरा कशा नृत्य करतात ते नृत्य पाहून सारे देव या आनंदी होतात अशी सुजवाल माझी अमरावती आहे. बराच काळ निघून गेला हे रंगाचे नृत्य पाहून पण आज या युद्धदरबारी रंगाचे नृत्य हे झालं पाहिजे. रंबे अगं हे रंबे तलावरी ग नाचती मी रंभा तलावरी ग Thank you.
कुशल मंगल तर आहे ना? होय इंद्रदेव, सर्वत्र कुशल मंगल तर आहे. पण का मुनिवर, तुमच्या बोलण्याचा ओघ मी समजतो नाही. इंद्रदेव, भोलेनाथांच्या वराने उग्रवाद नावाचा दैत्य मत्सर्वाने बांधलाय आणि तो बंदी स्वारी आपल्याला अमरावतीवरती करून येत आहे. मुनिवर, बस एवढंच ना? देव का आणि दानव का हा एक सृष्टीचा भाग आहे. त्यानं भोलेनाथाची तपश्चर्या करून वर प्राप्त करून घेतला आहे आणि तो भोलेनाथाचा परमभक्त आहे. परंतु एक गोष्ट विसरला आहे तो. इंद्राची अमरावती मिळवणं एवढी साधी आणि गोष्ट नव्हे. कित्येक दैत्य येऊन गेले या अमरावतीवर. त्यांना मी पाय दिली तुडवलं. त्या दैत्याला ठाऊक नाही. तुमचं हे भ्रमण कार्य असंच चालू ठेवा. इंद्रदेव, हे संकट महासंकट आहे हे मात्र विसरू नका. मुनिवर, ज्या वेळी या अमरावतीवर संकट आलं त्यावेळी या इंद्राने हे संकट दूर केलं आहे. ठीक आहे, या तुमचं हे भ्रमण कार्य असंच चालू ठेवा. या सारा जनतेचं रक्षण करणं आपल्या हातामध्ये आहे. ठीक आहे मुनिवर. येतो मी. नारायण जपुनी गजरा इंद्र दिवा जपुनी गजरा जपुनी गजरा इंद्र दिवा जपुनी गजरा अमरावती आणि हाच का तू देवेंद्र? देवेंद्र, देव दानव अथवा मानव यांपासून माझा मृत्यू आहे असं महादेवांनी मला वरदान दिले. अखंड त्रिलोक्याचं राज्य मला लाभेल असाही वर दिलाय. म्हणजेच अमरावती माझी धार्य सिंहासनावरून दैत्याला डोंगरावरनं दैत्याचे नावात दर्पाच्या आत असतात जाते. दैत्याला इंद्राची अमरावती मिळवणं एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तुझ्यासारख्या दैत्य होऊन गेले या अमरावतीवर, त्याला मी पायशाली सुटवलं तर तुझ्यासारख्या दैत्याची काय कथा? अरे साक्षात महादेवांचं वरदान आहे मला. आज एक तर महादेवांचं वरदान श्रेष्ठ ठरेल, अन्यथा त्याचे परिणाम ही भोगावे लागतील. दैत्याला धूम्रवर्ण एक गोष्ट विसरला आहे. ज्या भोलेनाथाने तुला वर दिलाय त्या वरामागे सुद्धा एक गुपित दंड गेलाय. या आतापर्यंत कधी दैत्याला कळले नाही आणि करणार देखील नाही. महादेवाने दिलेला वर मला चांगला ज्ञात आहे. त्यात तुझी ही अमरावती जिंकणं हाच
भूतलावरती देवगणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ फक्त दैत्य श्रेष्ठ नव्हे, देव श्रेष्ठ. आठव देवेंद्र, अरे अहिल्याला भ्रष्ट तूच केलास ना. यात तुझं श्रेष्ठत्व कसलं? अरे स्त्री लंपट तू आणि मला श्रेष्ठ. धूम्रवर्ण अहिल्याला भ्रष्ट केली. हो, या देवेंद्रानेच केली. परंतु रामाच्या पदस्पर्शाने ती पुन्हा पवित्र झाली. पवित्र झाली म्हणे. देवेंद्र, तुला एकदा सांगतोय, निमूटपणे अमरावती सोडून निघून जा. यातच तुझं फळ आहे. धूम्रवर्ण या देवेंद्राने 100 यात्रा पूर्ण केली. त्याच वेळेस बहाल झालो. भोलेनाथाची एक तपश्चर्या केली, एक पद प्राप्त करून येत आहे. स्वतःला तो अमर समजतोय. हा केवळ तुझा भ्रम आहे. आज तुझाही भ्रम निसंकोच पडे. हेच तर अमूत करून या अमरावतीचा अधिपती होणार हा धूम्रवर्ण. एक वेळ सूर्य पश्चिमेला उभे, चंद्र आपली दिशा बोले. देवेंद्रने टाकले तो स्वीकार युद्धाचा भाग. अमरावतीचा सम्राट झाला हा
अमरावतीचा सम्राट हा हा धूम्रवाणा सारा विष्णुदेव नारद मुनी येणार म्हणजे माझ्या काळात तरी वर्तमान तर असणार बोले आता तपश्चर्या करून धूम्रवाणा नावाच्या दैत्याने वर मारून घेतला आणि त्या धूम्रवाणाला भोलेनाथाने वरदान प्राप्त करून दिलं आणि त्याच्याच मनावर साऱ्या देवांवरती राज्य करण्याचे सिद्ध मार्ग आहे. मला ज्ञात असेल ज्या वेळी धर्मावर अधर्माचा प्रभाव वाढला त्या वेळी त्या अधर्माचा नाश केला आहे. हो विष्णुदेव, परंतु हे संकट महासंकट आहे. तुम्ही काही चिंता करू नका. तुमची भ्रमंती निश्चित चालते वा. ठीक आहे, सांभाळा आपली ही वैकुंठी आणि या साऱ्या जनतेचं रक्षणही करा. हे स्वामी नारायण. एकदा तरी जावे पंढरी, एकदा तरी जावे पंढरी, भेटावे त्या सावळ्या हरी, भेटावे त्या सावळ्या हरी.
आदेश देतोय निमूटपणे तुझा वैकुंठ स्थान सोडून निघून जा. हाच तुझं फळ आहे. धूम्रवर्णा प्रथमतः या वैकुंठामध्ये तुझं स्वागत आहे. मीही तुझा आदेश देतोय वैकुंठी सोडून पाताळात निघून जा. सुख आणि समाधानाने राज्य कर. हा श्रीहरी तुला अभय द्यायला तयार आहे. अभय? अरे विष्णू, शाळा मृत्यूच राहिला नसता त्याला अभय दान ते कशाच. धूम्रवर्णा गर्वाने एवढा उन्मत्त होऊ नकोस. गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं, लक्षात ठेव. गर्वाचं घर खाली? विष्णू, अरे महादेवाची तपश्चर्या केले आणि त्या तपश्चर्याच्या बळावरती तुझ्या वैकुंठपुरीवर आक्रमण करून आलोय. धूम्रवर्णा बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ऐका केशी राजे, सकल सिद्धी बुद्धीच्या बळावर मनुष्याने यशाचे शिखर गाठले म्हणून त्यांना ईश्वराची प्राप्ती झाली. आणि तुमच्यासारख्या त्यांच्याकडे बुद्धी हा मुली विषयच नाही म्हणून तुमचा अंत होतो. विष्णुदेवा वा, अरे तुझ्या या तत्वज्ञानाची ड्युटी पासून मला परामुक्त करण्याचा तुझा ढळ हा तुझा मूर्खपणा असे मी समजतो. अरे चित्तमत प्रवृत्त एक वाटून वारा भक्षण करून महादेवाची तपश्चर्या केली या धूम्रवर्णानं. अजिंक्य आहे, अमर आहे हा धूम्रवर्ण. म्हणून तू इथून निघून जा. धूम्रवर्णा आणि या भूतलावर जो जन्माला येतो त्याचा मृत्यू हा अटळ आहे. आणि मृत्यू अटळ आहे. विष्णू, आज एक तर माझा मृत्यू होईल, अन्यथा महादेवांनी दिलेल्या वरदानाचा काय होईल. धूम्रवर्णा अरे ही सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली असली या सृष्टीला पालन करता हा विष्णू आहे. पालन करता म्हणजे पालन करता विष्णू तू आणि पालन करता. अरे आठव ते समुद्र मंथन. तुमच्या देवांबरोबर आमच्या या दैत्य कुळातील सम्राटांनी हे प्रयत्न केले आणि त्यावेळेस समुद्र मंथन सफल झाले. परंतु त्या समुद्र मंथनातून आम्हा असुरांना काय प्राप्त झाले? फक्त आणि फक्त मदिरा. आणि तुम्ही देवानी ज्या उपयोगी वस्तू होत्या, ज्या उपयोगी वस्तू त्या मात्र तुम्ही ग्रहण केल्या आणि त्यातूनच अमृताचा कलश बाहेर येतात. आम्हा सर्व दैत्यांना मदिरेच्या हारी घालून बेधुंद करून आपण मात्र अमृत प्राशन करत होता. अरे काय गुन्हा होता माझ्या राहूचा? केवळ एकच थेंब त्यानं प्राशन केला अमृताचा आणि त्याच वेळी तू मोहिनी रूप धारण करून त्याचा शिरच्छेद केला आणि म्हणे पालन करता ह्याच कुठला तुझा पालन करता आला रे विष्णुदेवा. धूम्रवर्णा अरे त्यावेळी तुझा राहू धर्माने वागला होता म्हणून मला त्याचा शिरच्छेद करावा लागला हे लक्षात ठेव. धर्म? अरे त्यात कसला धर्म? असता तर तोही तुम्ही देवाने होऊ दिला नाही. तुम्ही करणार तो धर्म आणि आता त्यांनी केला तो अधर्म. मग त्याच धर्माचा प्रतिशोध घेण्यासाठी हा धूम्रवर्णाचा सज्ज झाला आहे. विष्णू, सांभाळ तुझी वैकुंठपुरी. एवढी असेल तर युद्धाच्या वर. काय युद्धाच्या वर?
तोही प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून गेला. वीराच्या शौर्याला काळिंब फासला. पुन्हा ज्या धूम्रवनात वैकुंठपुरी ही माझी झाली. या वैकुंठीचाही वैकुंठपती झाला हा धूम्रवर्ण. सर्व भौम्य सम्राट होणार हा धूम्रवर्ण. सर्व भौम्य सम्राट. तुझे रूप मनोहर पाहू दे भोलेनाथा तुझे गुण गाऊ दे भोलेनाथा तुझे गुण गाऊ दे तुझे रूप हे भोलेनाथा, तुझी लीला आघात आहे. ही शारदा लहानपणापासून एका निष्ठेने तुझी पूजा करीत आली. तुझी छाया अशीच आमच्यावरती राहू दे. सूर्य नारायणाच्या सहस्त्र कोटी किरणातून उजळणारी ही पुण्यभूमी आणि या भूमीवर राहणाऱ्या सर्व प्राणी मात्रांना आणि या शस्त्रपूर नगरीतील सर्व प्रजेला या सुषण राजाचा प्रणाम. तेजाने झळकू पाहणाऱ्या या माझ्या वीरांना आणि या शस्त्रपूर नगरीतील सर्व माझ्या प्रजेला जो कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही याची मला दक्षता घेतली पाहिजे. भगवान शिवशंकराच्या कृपेनं माझं राज्य तसं अगदी सुखात चाललंय. कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही. बराच वेळ झाला माझी कन्या शारदा त्या शिव मंदिरात पूजेसाठी गेली, पण तिला यायला उशीर का? थोडा वेळ वाट पाहावी. आयुष्यमान बाळ शारदा, तुला यायला उशीर का झाला? महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा करायला गेली होती, त्यामुळे मला थोडा यायला उशीर झाला. बाळ शारदा,
लागून राहिले. ती कोणती? ती म्हणजे आता तू उपवर झाले आहे. योग्य असा वर पाहून योग्य वेळेवर तुझा लग्न सोहळा पार पाडावा याची चिंता आहे मला. नारायण नारायण पापी कसाई दोषीने दई रडते धडधडा पापी कसाई दोषीने दई रडतो नारायण नारायण. सुरसेन राजे आपल्याला प्रणाम. नारास्वामी आपणाचा या सुरचंद राजाचा आदरणीय प्रणाम. सांगा नारास्वामी कसं काय येणं झालं या सुरचंद राजाच्या दरबारात? सुरसेन राजे म्हटलं जावं आणि आपलं राज्य कशा प्रकारे चाललंय ते पाहावं. होय नारास्वामी या भगवान शिवशंकराच्या कृपेनं माझं राज्य तसं अगदी सुखात चाललंय. राजे तुमचं राज्य अगदी सुखी आणि आनंदित दिसत आहे. पण मला तुमच्या चेहऱ्यावरती एक चिंता दिसत आहे. अशी कोणती चिंता आहे? या सुरचंद राजाच्या चेहऱ्यावरची चिंता. हो नारास्वामी मला सांगा मुलगी वयात आली की तिच्या लग्नाची काळजी असते ती तिच्या पित्याला. माझ्याजवळ सर्व काही आहे, धन दौलत संपत्ती सर्व आहे, पण माझी तशीच अवस्था झाली आहे. माझी कन्या शारदा आता उपवर झाली आहे. योग्य असा वर पाहून योग्य वेळेवर तिचा लग्न सोहळा पार पाडावा याची चिंता आहे मला. राजे एवढंच ना, याच्यातून आपणच काहीतरी मार्ग काढूया. काढा नारास्वामी मार्ग काढा, काहीतरी काढा. सुरसेन राजे आपण शारदेचा स्वयंवर लावूया. स्वयंवरामध्ये एक पण लावूया. पण असा लावायचा या दरबारी एक लोहखांब उभा करून तो लोहखांब जो कोणी युगपुरुष आपल्या करणीच्या सहाय्याने धर्तीवरती विलीन करेल त्यालाच आपली कन्या वरमाळा घालेल. नारास्वामी मार्ग तर चांगलाच आहे. मग मी दानवांना आणि सर्व देवतांना याचं आमंत्रण देतो. चला तर कामाला लागूया. ठीक आहे. नारायण नारायण. वा, आज पुन्हा एकदा शारदेच्या स्वयंवरामध्ये देव आणि दानव समोरासमोर पाहूया. इथे विजय कोणाचा होतो आताच तर खरी मजा येणार. नारायण 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 नारायण. या लोकांची निर्मिती ब्रह्म विष्णू आणि महेश यांनी केली. या पृथ्वी तलावावर साधू संत आणि भक्त या ज्याच्या वेळी भक्तांवर संकट येते त्यावेळी आपण नारायण
काय येणे केले ते आपल्याला आपण वर देऊ आपण धूम्रवर्ण नावाच्या दैत्याला उघडविला आणि त्यात वराचा सहाय्य त्याने सर्व देवांना पराभूत करून तो आता प्रत्यक्षात आपल्या या पर्वतावरती येत आहे. तुम्ही निश्चिंत राहा. त्या धूम्रवर्णाला या भोलेनाथाच्या शक्तीचा अंदाज ठाऊक नाही. तुमचा हरिनामाचा जप असा चालू राहू द्या. भोलेनाथ, आपण दिलेल्या वरामध्ये एक अशी गोष्ट नक्कीच समाविष्ट असेल ज्यामुळे या धूम्रवर्णाचा मरण, त्यामुळे या साऱ्या जनतेचं रक्षण तुम्हीच करावं. आणि हो, सुरसेन राजाने आपल्या कन्येचा स्वयंवर लावला आणि त्या स्वयंवराला देव आणि दानव दोघांनाही आमंत्रित आहे. त्यामुळे या स्वयंवरामध्ये आपणही सामील व्हावे. येतो मी. नारायण भोला रे शिव शंकर भोला, 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 हा भोला रे शिव शंकर भोला, भोला रे शिव शंकर भोला. कशी काय येणे केले आपल्याला देवा महादेव, आपली तपश्चर्या करून मी आपल्याकडून एक वर प्राप्त करून घेतला होता. देवदानव अथवा मानव यापासून माझा मृत्यू असावा. हा जीव त्रैलोक्याचे राज्य मला प्राप्त व्हावं आणि त्या वराच्या प्रसिद्धीचे निर्माण करून देवेंद्राची अमरावती विष्णूचं वैकुंठही हस्तगत केलं. आणि आता हा कैलास आपण माझ्या स्वाधीन करून मला धूम्रवर्ण कैलास पर्वतावरती राज्य करण्याची पात्रता दानवांच्याच नाही, म्हणून तुला मी आदेश करतो, हे कैलास पर्वत सोडून आपल्या राज्यात निघून जा. महादेवा, पुन्हा एकदा विनंती, आपणच मला वर दिलाय. माझा मृत्यू तर आपल्या हाती होणे शक्य नाही. तुम्ही मला वर दिला म्हणून मीही तुम्हाला मारणार नाही. म्हणून ही विनंती, आपण कैलास सोडून निघून जावं. या कैलास पर्वतावरती अनेक दानव येऊन गेले, त्याला पाय तरी तुझ्यासारखी काय होता. आता विनंती नाही, आता मात्र आदेश. विमुखपणे इथून निघून जा, नाहीतर तुझ्याच वराच्या सामर्थ्यानं तुलाही इथून मोहरण करून पर्यंत भुई थोडी अरे तुझ्या ह्या जगामध्ये फक्त ही राहिलीच नाही, फक्त अहंकार एवढा मार करणार नाही. तुमचा मृत्यू अटाळ आहे. माझा मृत्यू अटाळ आहे. महादेवा, तूच मला वरदान दिलंय. मृत्यू अटाळ असला तरी तो तुझ्या हातून मात्र मुळीच नाही. मर्या
इंद्रवायू हा तुझा देह या दुश्मनाने शीर्षात करून कैलास पर्वत फेकला जाईल पुढे फेकला जाईल मग महादेवा आज पाहूच तुझा हे त्रिशूल श्रेष्ठ की तू दिलेले वरदान महादेवा आणि आठव मोही त्याच देवतांप्रमाणे आठव तुझे ती शिवलेला अरे माणसे बरोबर प्रेमाचे चाळे करून द्या भानुलाही आपल्या प्रेमात आणि मला वरदान देताना मात्र या वेळेला मी शिवलीलामध्ये भागलो होतो डोंगरावरून आज चौकडला या पृथ्वीवर सर्वनाश होईल हे शंकर उघाड उघाड तुझा हे त्रिनेत्र
धूम्रवान तुमचं देवत्व नष्ट करणारा धूम्रवान तुमचं देवत्व कैलास या कैलासपती माझा भक्त याला वर देऊन खरोखर चूक केली सर्व देवांना ती सलोखी फॉलो केलंय तूच मला सुशील राजाला आपल्या त्या स्वयंवरामध्ये लोक हा उभा करण्यात येणार आहे तो लोक हा उभा करण्यात येणार आहे त्यामध्ये मी स्वतः पार्वती विलीन होईल आणि धूम्रवर्ण त्या लोकांना स्पर्श करतात आणि त्याची हार असेल आहे या सुषण राजाच्या दरबारात मनपूर्वक स्वागत. स्वामी मी तर सर्व देवतांना त्याचबरोबर दानवांनाही स्वयंवराचं आमंत्रण दिलं होतं पण दानवानं यायला विलंब का? एवढा जायचा तर एकटाच पुरतोय झाला. देवतांना त्याचबरोबर तुम्हाला दानवांनाही आमंत्रण केलं होतं. कदाचित तुम्हाला निमंत्रण मिळालं नसेल त्याबद्दल क्षमस्व. असं नसतं वा सांगतो सर्व काही कथन करतो. देवतांनो तुम्ही दानवांनो तुम्ही सर्वांनी ऐका. या सुरसेन राजानं आपली कन्या शारदा तिचा सोयावर मांडला आहे आणि त्या सोयावरासाठी एक पण लावला आहे आणि तो पण असा आहे की जो कोणी युग पुरुष
आजचा वाद्यमान मात्र मानवांनाच हवा. नाहीतर आज जुनावं ना याचा मान पहिल्यांदा तुम्हालाच मिळेल. नारदस्वामी चला स्वयंवराला सुरुवात होऊ द्या. हा शाखेचा स्वयंवर आहे आणि भोलेनाथाने दिलेला वरही तुझ्या लक्षात असू द्या. नारायण नारायण. चला होऊ द्या सुरुवात. स्वयंवराला सुरुवात करूया. सोयंवर राजा दे कन्येचा मांडला. सोयंवर राजा दे कन्येचा मांडला. आनंद हसाला भावसाऱ्या नगरीला. आनंद हसाला
नारदा सत्य कथन कर. या लोह खांबाला स्पर्श करता मी शक्तीन का झालोय. अरे भगवाना, तुला भोलेनाथाने दिलेल्या वराचा तू अनाठाई वापर केला आणि त्या वरामध्ये तुला एक गोष्ट अशी सांगितली होती की स्त्रीच्या हारी जाऊ नकोस आणि तीच गोष्ट आज तू इथे केली. नारदा, परंतु या खांबाशी आणि स्त्रीचा संबंध येतोच कुठे? आज तर मी स्त्री स्पर्श केला नाही. अरे भगवाना, या लोहखांबामध्ये प्रत्यक्षात माता पार्वती विधी आणि तू या खांबाला स्पर्श करतास तू शक्तीहीन झाला आणि इथेच तुझा पराभव झाला. विष्णू, इंद्र, अरे आज पुन्हा कपट केला तुम्ही. परंतु या कटकारस्थानाची शिक्षा तुम्हाला जरूर देणार आहोत. भक्त विभक्त सारा म्हणजे त्याचा पुतू होता. जैसे कर्म या खांबामध्ये माझी पत्नी पार्वती याच्यामध्ये विलीन झाली होती. शंकरा, शेवटी असं सांगतास काय? आज सुशेन, आज तुझ्या याच राज दरबारात रणसंग्राम होणार. परंतु या लोहा खांबाची आज तुझा या विष्णू आणि देवेंद्राचा शिरच्छेद करणार. त्या गणेशाकडे पाहतो. वा गणेशा वा. अरे तू तरी कसा वेगळा असणार? तू ही यांचीच बाजू घेणार. ज्याची खावी पोळी त्याची गणेशा, तुला शेवटची चेतावणी देतोय. निमूटपणे इथून निघून जा, नाहीतर या देवानाधी तुझाच शिरच्छेद करेल. गणेशा,
तुलनीय पराक्रम पाहून मी थक्क झालो. माझा मृत्यूही आता निश्चित आहे. पण गणेशा का माझं धूम्रवर्ण हे नाव तू धारण करावं आणि अंततः मला मोक्ष पदवी गणेशा